मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। कारण मुंबईतील 227 वॉर्डसाठी शिवसेनेकडून मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। काल 2400हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत। त्यामुळे शिवसेनेकडून 227 जागांसाठी तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। सन्मानजनक जागा न मिळाल्यास 227 जागांवर लढू असा दबाव पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर आहे अशी सुद्धा माहिती मिळते। हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका असं शिवसेनेच्या नेत्यांची ठाम भूमिका असल्याचं सुद्धा कळतंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपात मोठ्या प्रमाणात तडजोड झाली, मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अजिबात तडजोड करू नका अशी मागणी या शिंदेंच्या सेनेच्या नेत्यांनी त्यांच्याकडेच केली आहे। आपण एकदा ग्राफिक्समधून पाहूयात नेमकी काय मागणी केलेली आहे ती। मुंबईतील 227 वॉर्डसाठी शिवसेनेकडून मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। सन्मानजनक जागा न मिळाल्यास 227 जागांवर लढू, हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका। लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपात मोठ्या प्रमाणात तडजोड केली, मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अजिबात तडजोड करू नका अशी पदाधिकाऱ्यांची तिथल्या नेत्यांची शिंदेंकडे मागणी आहे। 227 वॉर्ड करता इच्छुक उमेदवारांना आम्ही आमंत्रित केलं होतं। साधारण 2400 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या इच्छुकांच्या गर्दीवरच शिवसेनेचा विजय आपल्या सर्वांना दिसत आहे। तर कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी। कपिल, काय नेमकं घडतंय? सन्मानजनक जागा जर मिळाल्या नाही तर मात्र शिंदेंची शिवसेना ही स्वबळावर लढेल असं सध्या कळतंय। आपण पाहिलं होतं कालच 227 जागांची चाचपणी शिवसेनेकडनं करण्यात आलेली आहे, शिंदेकडनं करण्यात आलेली आहे। 227 जागांसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे मुलाखतीचा कार्यक्रम काल पार पडलेला आहे। जवळ 2400 इच्छुक उमेदवार समोर आलेले आहेत, 2400हून जास्त। त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेचा दबदबा मुंबईमध्ये आहे अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे आणि त्यामुळे एकंदरीतच जी जागा हक्काची आहे, ज्या जागेवरती आपलं वर्चस्व आहे तिथे तडजोड करू नका। वेळ आली तर आपण 227 जागा लढू असा सूर कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांनी लावलेला आहे अशी इच्छा प्रकट केलेली आहे एकनाथ शिंदेकडे। परंतु एकनाथ शिंदेने सबुरीचा सल्ला दिलेला आहे, महायुती म्हणूनच लढायचं आहे आपल्याला। विधानसभा लोकसभा महायुतीमध्ये लढलेलो आहोत आणि ह्या निवडणुकाही महायुतीमध्ये लढायच्या आहेत। देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे बसून त्याच्यावरती मधला उपाय काढतील असं त्यांनी एक सल्ला दिलेला आहे एकनाथ शिंदेने। परंतु जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील यांनी सांगितलेलं आहे किंवा इच्छा प्रकट केलेली आहे का बाबा जर तडजोड करू नका, जर कुठे तडजोड करावी लागली तर मग आपण 227 जागा लढायला तयार आहोत अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच चाचपणी सुरू केलेली आहे शिवसेने 227 जागेसाठी असं आपण बोलू शकतो। निश्चित, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।